नमस्कार. आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथा लेखकाला देण्यात येत आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या उर्वरित जीवनकथेला सुरुवात करूयात. स्थलपरत्वे परिस्थितीत पालट थोडाच होत असतो. देवालाही ग्रह ग्रासत असावेत. अन्यथा या चारी देवांचं ठिकाण बदललं तरी त्यांचं भाग्य बदलल्याचं सुचिन्ह दिसलं नाही. आळंदी गाव सोडलं तरी आपेगावी तेच भाग्यचिन्ह दिसायला लागलं. आपेगावी जाऊन पोचल्यानंतर मोठ्या संतोषानं निवृत्तीनाथ उद्गारले, आपलं गाव आलं. आता आपलं घर शोधायला हवं. ज्ञानेश्वरानं निर्विकारपणानं मान डोलावली. घराचा शोध लागायला फारसा विलंब लागला नाही. स्वगृही आल्यावर निवृत्तीनाथानं दारातच उभ्या असलेल्या एका माणसाला विचारलं, हे आमचंच घर आहे ना? कुणाचं घर? तुम्ही कोण आहात? हे आमचं वडिलोपार्जित घर आहे ना, म्हणून आम्ही इथे आलो आहोत. त्या माणसानं त्या चौघांना घरात नेलं. घरात प्रवेश केल्यावर सोपान मुक्ताई यांनी एकदम विचारलं, हे आहे आपलं घर? किती छान आहे. डोईवर पागोटं आणि अंगात बंडी घातलेला एक भरदार माणूस कळड्या स्वरात उद्गारला, घर छान आहे, पण हे तुमचं नाही. तुम्ही संन्याशाची मुलं. तुमचा या घरावर अधिकार उरलेला नाही. आम्ही हे घर खरेदी करून घेतलं आहे. आम्ही तुमच्या नात्यातलेच आहोत, परके कोणी नाही. ते ऐकून निवृत्तीनाथाला एकदम आकाश कोसळल्याचा भास झाला. निवृत्तीनाथ अजिजेच्या स्वरात म्हणाले, आपण आमचे स्वकीय. उघड्यावर पडलेल्या स्वकीय निराश्रितांना आपल्या घराचा एक कोपरा आश्रयासाठी द्या ना. आम्ही आपल्यासारखीच माणसं आहोत. बहिष्कृत माणसं. बहिष्कृतांना कोण आश्रय देणार? तुम्ही दारोदारी जाऊन भिक्षामदेही करायचं आणि आकाशाचं पांघरून घेऊन काळ कंठायचा. तुमच्या भ्रष्ट मातापित्यांची हेच केलं. त्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. तुम्हालाही आज ना उद्या तोच मार्ग अनुसरावा लागेल. निवृत्तीनाथ म्हणाला, देवाच्या मनात जे असेल तेच होईल. देवाच्या मनात दुसरं तिसरं काय असणार? पापीजनांना देव थोडाच आश्रय देतो. प्रत्येक घरी हाच शाब्दिक आहेर मिळायचा. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना परत लुबाडलं होतं. त्यांचं उरलं सुरलं सारं घशात घातलं होतं. त्या अनाथ मुलांच्या वाट्याला आले होते फक्त त्यांचे शिव्याशाप. या स्वार्थी माणसांच्या जगात सहानुभूतीचा लवलेशही आढळत नाही. त्यांना फक्त स्वार्थ दिसतो. परमार्थ कधी दिसत नाही. माणुसकी प्रतीत होत नाही. स्वार्थानं ही माणसं इतकी अंध झालेली असतात की कधी काळी या अनाथांच्या ठायी विश्वमाणुसकीचा साक्षात्कार घडणार आहे ही कल्पना त्यांच्या मनात कधी उदय पावत नाही. साऱ्या जगानं जरी त्यांच्याकडे पाठ फिरवली असली तरी त्या अनाथ मुलांची कालक्रमणा देवाला धरून चालली होती. शय्याभूमितलम दिशोपि वसनम अशा तऱ्हेचा त्यांचा उघडावागडा दिनक्रम चालला होता. जगाच्या स्वार्थप्रवण व्यवहाराचं त्यांना उपजत ज्ञान असल्यामुळे त्यांना त्यांच्या या दिनक्रमाबद्दल मुळीच विषाद वाटला नाही. आपेगावातील गावकऱ्यांच्या साऱ्या घरांची दारं बंद झाल्यानंतर त्यांनी निसर्गाच्या मुक्तद्वाराचा आश्रय घेतला. तरुतळवटी संसार थाटला. दुपारी निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर या दोघांनी कोरांना भिक्षा मागायला जावं आणि सोपानियानं उघड्या घरी मुक्ताईचा सांभाळ करावा अशी कामाची वाटणी झाली. त्या दोघा भावंडांना कोरांना भिक्षा मिळेलच अशी मुळीच शाश्वती नव्हती. संन्याशाच्या मुलांची कुणाला कधी कणव आली तर भिक्षेच्या झोळीत 2 घास पडायचे. देव देईल ते 2 घास त्या चौघांच्या पोटात पडायचे. भिक्षेच्या झोळीला यदाकदाचित 2 घास लागले नाहीत तर ते त्यांच्या पोटालाही लागायचे नाहीत. मग जीवन जगण्यासाठी वाहत्या नदीचं गार पाणी पोटात खेळायचं आणि त्यांची पोटं थंडगार होऊन जायची. मुक्ताई अशा वेळी आपल्या वडील भावंडांना हमखास विचारायची, गावात आपलं घर आहे ना, मग तिथे का राहायला जायचं नाही? तिथले लोक आपल्याला तिथे येऊ देत नाहीत. घर आपलं असताना का येऊ देत नाही? असंच आहे हे आजचं जग. आपलं ते आपलं.
आणि लोकांचं तेही आपलंच असं मानणारं. सोपान्यानं विचारलं, हे असंच चालणार का? यात काही बदल होणार नाही का? काट्यानं काटा काढायला नको का? ज्ञानेश्वराला त्या बालसोपानाच्या बोलण्याचं कौतुक वाटलं. परंतु तो म्हणाला, सोपाना, तुझं म्हणणं खरं आहे. काट्यानं काटा काढता येतो. पण तो काटा काढताना काटा मोडला तर उलट विपरीत परिणाम होतो. ते दुखणं वाढतं. ते दुखणं कमी करायचं आहे का वाढवायचं आहे? म्हणून धीमेपणानं काम करायला हवं. कुशलता दाखवायला हवी. मध्येच निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानेश्वरा, तू फारच धीम्या प्रवृत्तीचा आहेस. मला काही वेळा वाटतं की एक घाव 2 तुकडे करावेत. माणसानं किती सहन करायचं? त्याला काही मर्यादा? मऊ सापडलं की लोक खुशाल खणतात. त्यांना सगळं खणू द्यायचं का? त्यांच्या खंतीचं मुळीच निवारण करायचं नाही का? हे जग सरळ माणसाचं नाही, असं नाही वाटत तुला? ज्ञानेश्वर शांतपणाने म्हणाले, माणसानं या बाबतीत मूषक नीती वापरायला हवी. ही कुठली नीती काढलीस? हा तुझा नवीन शोध दिसतो. तू ज्ञानाचा ईश्वर आहेस ना? ज्ञानेश्वर हसून म्हणाले, मूषक माणसाला चावतो, परंतु दंश करताच तो हलकेच फुंकर घालतो. त्यामुळे त्यानं घेतलेला चावा कळून येत नाही. त्याप्रमाणे या माणसांना बदलताना त्यांच्या मतावर हळूच फुंकर घालूनच त्यांना बदललं पाहिजे. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात. तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.